हॅलो फ्रेंड्स, SSC स्पोकन इंग्लिश इन्स्टिट्यूटमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण या कोर्समध्ये खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकणार आहोत. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला इंग्रजी यायला पाहिजे, इंग्रजी बोलता यायला पाहिजे, कॉन्फिडेंटली बोलता आली पाहिजे. पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला भरपूर टाईम लागत असतो. कोणी न्यूजपेपर वाचतं, कोणी पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण तसं होत नाही मित्रांनो. इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला वाक्यरचना आली पाहिजे, महत्त्वाचे शब्दार्थ पाठ असले पाहिजेत आणि ते बोलण्याचा कॉन्फिडन्स सुद्धा तुमच्यामध्ये असला पाहिजे. तरच तुम्ही इंग्रजी बोलण्याचा काहीतरी फायदा होईल आणि तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ होईल. आता आपण या कोर्समध्ये खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला सुरुवात करणार आहोत. कसं बोलायचं, कसं नाही, हे मी सगळं तुम्हाला याच्यामध्ये डिटेल्स सांगणार आहे. फक्त तुम्हाला 3 स्टेप फॉलो करायचे आहेत. लाईव्ह क्लासमध्ये जेवढे कॉन्सेप्ट आपले क्लिअर होत असतात ते एकदा पुस्तकात वाचून घेणे आणि दिलेला होमवर्क त्या दिवशी पूर्ण करणे, एवढे 3 स्टेप तुम्हाला फॉलो करायचे. कोणते कोणते? एकतर लाईव्ह क्लास रोज अटेंड करणे, लाईव्ह क्लासमध्ये जेवढे कॉन्सेप्ट आपले क्लिअर झालेले आहेत ते एकदा वाचून घेणे पुस्तकामध्ये आणि दिलेला होमवर्क त्या दिवशी पूर्ण करणे. एवढे 3 स्टेप जरी तुम्ही फॉलो केलात तरीही 2 महिन्याच्या आतच तुम्ही एकदम कॉन्फिडेंटली इंग्रजी बोलू शकता. ठीक आहे, आज आपण पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाची सुरुवात आपण सहाय्यकारी क्रियापद आणि त्यांच्या उपयोगापासून करत असतो. ठीक आहे, आपण बोर्डकडे जाऊया. चलो. तर मित्रांनो, आपल्या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे सहाय्यकारी क्रियापदे आणि त्यांचा उपयोग. ओके, आता सहाय्यकारी क्रियापदांना इंग्रजीमध्ये हेल्पिंग वर्ब्स आणि ऑक्झिलरी वर्ब्स असं सुद्धा म्हटलं. तर हे आपला आहे पहिला चॅप्टर, सहाय्यकारी क्रियापदे आणि त्यांचा उपयोग. आता या चॅप्टरमध्ये आपण सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करून वाक्य बनवणार आहोत. आता वाक्य बनवायचे, आता इंग्रजीमध्ये बोलायचं याचा अर्थ काय? तुम्हाला इंग्रजीमध्ये वाक्य बोलायचे असतात. कोणतीही भाषा तुम्हाला बोलायची असेल तर काय करावं लागते? त्या भाषेचे वाक्य तुम्हाला बोलायचे असतात आणि प्रत्येक वाक्यांची स्वतःची एक वाक्यरचना असते. तर इंग्रजीमध्ये तुम्हाला फ्लुएंटली बोलण्यासाठी फक्त 4च वाक्यांचे प्रकार आहेत. कोणते कोणते? एक तर आहे विधानार्थी वाक्य, याला इंग्रजीमध्ये डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हटलं जातं. दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य, तिसरं आहे आज्ञार्थी वाक्य आणि चौथं आहे उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्य. ओके, आता याच्यामध्ये विधानार्थी वाक्य म्हणजेच काय? व्यवहारात जी कोणती वाक्य आपण बोलतो, लिहितो, ऐकतो ती फक्त 4च प्रकारची असतात. कोणते कोणते? विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य. ओके, म्हणजेच तुम्हाला या 4 वाक्यांचाच अभ्यास करायचा आहे इंग्रजी फ्लुएंटली बोलण्यासाठी. विधानार्थी वाक्य म्हणजेच काय? साधी वाक्य ज्यात केवळ विधान केलेले असते, अशा प्रकारच्या वाक्यांना आपण काय म्हणतो? विधानार्थी वाक्य म्हणत असतो. जास्तीत जास्त याच प्रकारचे वाक्य आपण बोलत असतो. प्रश्नार्थी वाक्य म्हणजेच काय? प्रश्न असलेले वाक्य, म्हणजे तू तिथे जातोस का, तू कोठे जातोस सारखी वाक्य, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारायचे असतात, अशा प्रकारच्या वाक्यांना आपण म्हणतो प्रश्नार्थी वाक्य. त्याच्यानंतर आज्ञा किंवा आज्ञार्थी वाक्य म्हणजेच काय? आज्ञार्थी वाक्य म्हणजे आज्ञा किंवा विनंती असलेले वाक्य, म्हणजे असं कर, असं करू नकोस, अशा प्रकारचे वाक्य आपण आज्ञार्थी वाक्य म्हणून बोलत असतो. आणि उद्गारवाचक वाक्य म्हणजे काय? भावना व्यक्त करणारी वाक्य म्हणजे उद्गारवाचक वाक्य. म्हणजेच किती छान आहे, किती सोपं आहे, अशा प्रकारचे वाक्य बोलण्यासाठी आपल्याला उद्गारवाचक वाक्यांचा वापर करायचा असतो. इतर वाक्यांच्या तुलनेत उद्गारवाचक वाक्य सर्वात कमी वापरली जातात. ओके, आता आपण पाहूयात विधानार्थी वाक्याची सुरुवात. आता आपण सुरुवात करूयात. आता या व्यतिरिक्त अजून वाक्यांचे हे तर 4 प्रमुख प्रकार झाले, बरोबर. अजून 2 प्रकार पडत असतात वाक्यांचे. ते आहेत होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. ते पण आपण बनवणार आहोत. आता नकारार्थी वाक्य मग ते कोणत्याही वाक्यांचं असू शकतं. विधानार्थी वाक्याचं सुद्धा नकारार्थी वाक्य असू शकतं, प्रश्नार्थी नकारार्थीसुद्धा वाक्य असू शकतं, आज्ञार्थी नकारार्थीसुद्धा असू शकतं आणि उद्गारवाचक नकारार्थी वाक्यसुद्धा असू शकतं.
ओके, सगळ्यात प्रथम आपण बघूयात की विधानार्थी वाक्य कसे बोलायचे असतात सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करून. आता सगळ्यात अगोदर तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. बरोबर, सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच काय, वाक्यातील मुख्य क्रियापदाला सहाय्य करणारा शब्द म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. तर आपण पहिला सहाय्यकारी क्रियापद बघूयात. तर बघा, शकतो म्हणजेच शकतो, बरोबर आहे, कॅन प्लस क्रियापदाचं पहिलं रूप. बरोबर. आता शकतो काय आहे, एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शकतो, तू अभ्यास करू शकतोस. बरोबर, तू अभ्यास करू शकतोस. याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? आता क्रियापद म्हणजे काय मी तुम्हाला एकदा सांगतो. क्रियापद म्हणजे वाक्यातील क्रिया दर्शवणारा शब्द. ओके, तू अभ्यास करू शकतोस, याच्यामध्ये मुख्य क्रियापद आहे अभ्यास करणे. त्याला शकतोस हे काय करत आहे, सहाय्य करत आहे. म्हणजे शकतोस हे काय झालं, मराठीतलं सहाय्यकारी क्रियापद झालं. आणि या शकतोससाठी इंग्रजीमध्ये कॅन शब्द दिलेला आहे. बरोबर, हे झालं सहाय्यकारी क्रियापद. आता आपण याचं विधानार्थी वाक्य करून बघूयात. आता विधानार्थी वाक्य करायचं म्हणजे तुम्हाला विधानार्थी वाक्याची वाक्यरचना वापरावी लागते. विधानार्थी वाक्याची वाक्यरचना काय असते, लिहून घ्या. विधानार्थी वाक्याची वाक्यरचना, मी फक्त इथं विवा लिहिलं. विवा म्हणजेच काय, विधानार्थी वाक्याची वाक्यरचना काय असते. पहिल्यांदा कर्ता घ्यायचा असतो, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचा असतो, त्याच्यानंतर क्रियापद घ्यायचं असतं, त्याच्यानंतर वाक्यातील उरलेले शब्द घ्यायचे असतात. आता बघा, तो अभ्यास करू शकतोस. आता याच्यातला कर्ता म्हणजे काय पहिले लक्षात घ्या. विधानार्थी वाक्याची वाक्यरचना आपण समजून घेत आहोत. विधानार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये फक्त विधान केलेलं असतं. कर्ता म्हणजेच काय, वाक्यामधील क्रिया करणारा शब्द. बघा, तू अभ्यास करू शकतोस, त्याच्यामध्ये अभ्यास करण्याची क्रिया कोण करत आहे, तू. म्हणजे कर्ता काय झाला, तू. बरोबर, कर्ता म्हणजे काय, वाक्यातील क्रिया करणारा शब्द. सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच काय, वाक्यातील मुख्य क्रियापदाला सहाय्य करणारे शब्द. आणि क्रियापद म्हणजेच काय, वाक्यातील क्रिया दर्शवणारा शब्द. ओके, तू अभ्यास करू शकतोस म्हणजे याच्यामध्ये अभ्यास करण्याची क्रिया दर्शवली जाते. म्हणजे क्रियापद कोणत्या, याच्यामध्ये अभ्यास करणे. हे झालं विधानार्थी वाक्याची वाक्यरचना. आता या वाक्यरचनेचा वापर करून तुम्ही हे वरचं वाक्य इंग्रजीमध्ये करू शकता. बघा, याला बोर्डला थोडंसं वरती घेतो. बघा, पहिल्यांदा काय सांगितलं आपल्याला, कर्ता घ्या. कर्ता कोणत्या, याच्यामध्ये तू. तूसाठी इंग्रजी शब्द आहे यू. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आहे शकतोस. शकतोस म्हणजेच कॅन. बरोबर, त्याच्यानंतर काय, क्रियापद कोणत्या, याच्यामध्ये अभ्यास करणे. अभ्यास करण्यासाठी इंग्रजी शब्द आहे स्टडी. वाक्य संपलं. तू अभ्यास करू शकतोस म्हणजेच यू कॅन स्टडी. लिहून घ्या. त्याच्यानंतर बघा, आपण यालाच कंटिन्यू करूया. हे झाले विधानार्थी वाक्याची वाक्यरचना. ओके, समजून घेतली चांगल्या प्रकारे. त्याच्यानंतर वाक्यांचा दुसरा प्रकार आपण बघणार आहोत, कोणता, प्रश्नार्थी वाक्य. ओके, तो अभ्यास करू शकतोस का. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजेच हे प्रश्नार्थी वाक्य इथं वापरावे लागेल. प्रश्नार्थी वाक्याची वाक्यरचना वापरावी लागेल. प्रश्नार्थी वाक्याची वाक्यरचना असते, पहिल्यांदा लिहून घ्या. प्रश्नार्थी वाक्य, प्रवा म्हणजेच काय, प्रश्नार्थी वाक्य. त्याची वाक्यरचना काय असते, पहिल्यांदा सहाय्यकारी क्रियापद घ्यायचा असतो, त्याच्यानंतर कर्ता घ्यायचा असतो, त्याच्यानंतर क्रियापद घ्यायचं असतं, त्याच्यानंतर वाक्यातील उरलेले शब्द आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. ओके, आता वरचं वाक्य बघा, तो अभ्यास करू शकतोस का. याच्यामध्ये आपल्याला सहाय्यकारी क्रियापद कोणता भेटलेला आहे, शकतोस. बरोबर, अभ्यास करणे मुख्य क्रियापद आहे, तू याच्यातला कर्ता आहे. आणि का हा जो शब्द दिलेला आहे, हे प्रश्न विचारण्याच्या उद्देशाने आलेला हा शब्द दिलेला आहे. ओके, याच्यासाठी प्रश्नार्थी वाक्यामध्ये कोणताही शब्द घेण्याची गरज नाही. आता बघा, प्रश्नार्थी वाक्य काय म्हणतं, पहिल्यांदा सहाय्यकारी क्रियापद घ्या. सहाय्यकारी क्रियापद याच्यामध्ये शकतोसाठी इंग्रजी शब्द आहे कॅन. त्याच्यानंतर कर्ता घ्यायला सांगितलेलं आहे. कर्ता याच्यामध्ये तूसाठी इंग्रजी शब्द आहे यू. त्याच्यानंतर क्रियापद, त्याचं पहिलं रूप काय, अभ्यास करणे. अभ्यास करण्यासाठी इंग्रजी शब्द आहे स्टडी. त्याच्यानंतर वाक्यातील उरलेला शब्द कोणताच नाही आहे, त्यासाठी आपण इथं येणार क्वेश्चन मार्क. कॅन यू स्टडी म्हणजे तो अभ्यास करू शकतोस का. लिहून घ्या.
आता या चॅप्टरमध्ये आपण या लेसनमध्ये फक्त 2च प्रकारच्या वाक्यांचा अभ्यास करणार आहोत सध्या. एक तर विधानार्थी वाक्य आणि दुसरं प्रश्नार्थी वाक्य. दोघांची वाक्यरचना मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे आणि हे प्रमुख प्रकार आहेत, विधानार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारचक वाक्य. या व्यतिरिक्त वाक्यांचे अजून 2 प्रकार पडत असतात. कोणते कोणते? होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. आता आपण इंग्रजीमध्ये बोलत असताना आपल्याला कधी कधी नकार दर्शवणारेसुद्धा वाक्य बोलायचे असतात. तसे वाक्य बोलण्यासाठी आपल्याला नकारार्थी वाक्यांची वाक्यरचना वापरावी लागते. ओके, बघा त्याचं काय आहे नकारार्थी वाक्य. बघा, होकारार्थी वाक्य समजावून सांगण्यासाठी तर काहीच गरज नाही. होकारार्थी वाक्य म्हणजे त्याच्यामध्ये नाही शब्द दिलेला नसतो मराठीमध्ये किंवा नॉट हा इंग्रजीमध्ये आलेला नसतो. तर नकारार्थी वाक्य काय आहे बघा. त्याला इंग्रजीमध्ये निगेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हटलं जातं. नकारार्थी वाक्य याची वाक्यरचना काय असते? स्वतःची कोणती वाक्यरचना नसते, याची फक्त माहिती आहे. वाक्यामध्ये जो कोणता सहाय्यकारी क्रियापद दिलेला आहे त्याच्यासोबत फक्त नॉट वापरा. ही नकारार्थी वाक्याची वाक्यरचना असते. कोणती? सहाय्यकारी क्रियापदासोबत फक्त नॉट वापरायचं. मग ते नकारार्थी वाक्य विधानार्थी वाक्य असू शकतं किंवा प्रश्नार्थी वाक्य असू शकतं. एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, एक एक्झाम्पल घेतो. तू माझा फोन वापरू शकत नाहीस. तू माझा फोन वापरू शकत नाहीस. बरोबर, नाही शब्द आलेला आहे म्हणजे नकारार्थी वाक्य हे तुम्हाला समजलं. आणि वाक्य साधं आहे, विधानार्थी वाक्य म्हणजेच काय? विधानार्थी नकारार्थी वाक्य. अशा प्रकारच्या वाक्यांना काय म्हटलं जातं? विधानार्थी नकारार्थी वाक्य म्हटलं जातं. इथं विधानार्थी वाक्याची वाक्यरचना आहे. पहिल्यांदा कर्ता, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, पण याच्यामध्ये नाही शब्द आलेला आहे. आणि नकारार्थी वाक्य काय म्हणतं? वाक्यामध्ये जो कोणता सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच्यासोबत नॉट वापरा. करून टाका कान. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप. क्रियापद याच्यामध्ये वापरू म्हणजेच काय? वापरणे. वापरण्यासाठी इंग्रजी शब्द आहे यूज. आणि त्याच्यानंतर वाक्यातील उरलेला शब्द आहे माझा फोन. माझा फोन म्हणजेच माय फोन. वाक्य संपलं. यू कांट यूज माय फोन हे झालं विधानार्थी नकारार्थी वाक्य. लिहून घ्या. त्याच्यानंतर बघा, इथं झालं विधानार्थी नकारार्थी वाक्य. बरोबर. आता बघा, तो माझा फोन वापरू शकत नाही का? आता हे वाक्य काय झालं? याच्यामध्ये प्रश्न पण विचारला गेलेला आहे आणि नाहीसुद्धा शब्द आलेला आहे. म्हणजेच अशा प्रकारच्या वाक्यांना म्हटलं जातं प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य. करून टाका. पहिल्यांदा डायरेक्टली कांट ही यूज माय फोन. आणि नेहमी लक्षात ठेवा, वाक्य जेव्हा प्रश्नार्थी नकारार्थी असतं तेव्हा ते वाक्य आपण 2 प्रकारे करू शकतो. तुम्ही कांट ही यूज माय फोन पण करू शकता किंवा कॅन ही नॉट यूज माय फोन. लिहून घ्या. तर या चॅप्टरमध्ये आपण फक्त आता पहिला सहाय्यकारी क्रियापद बघितलेलं आहे. असे टोटल 21 सहाय्यकारी क्रियापदांची लिस्ट आपण बनवलेली आहे आणि प्रत्येक भाषेमध्ये सहाय्यकारी क्रियापद अवेलेबल असतात. त्यामध्ये याच्यामध्ये आपण जो शकतो, शक्ती जे दिलेलं आहे पहिलं सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये कोणता शब्द आहे? कॅन. बरोबर. आणि कॅन हे वाक्यांमध्ये ॲज अ सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलं जातं, म्हणून आपण त्याचा सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर केलेला आहे. तर ठीक आहे, आज आपला पहिलाच दिवस आहे आणि पहिलं सहाय्यकारी क्रियापद आपण बघितलेलं आहे. आता समजलेले कॉन्सेप्ट एकदा पुस्तकामध्ये वाचून घ्या, जे तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जो होमवर्क आहे त्याच्यामध्ये तो होमवर्क करून मला व्हॉट्सअपवर पाठवून द्या. मी चेक करून तुम्हाला कळवतो. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. सर्वांना हॅव अ नाईस डे. चलो.